मी सकाळपासून राधानगरीमध्ये आहे आणि माझी जिल्हा परिषद सदस्य अभिजित ताईशेट साहेब यांच्याबरोबर मी फिरतोय. मी सध्या त्यांनी उभा केलेल्या एका कॉलेजमध्ये जातोय ज्याचं नाव आहे जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. ते कॉलेजचं वैशिष्ट्य काय आहे, ते कॉलेज उभारण्या पाठीमागची त्यांची प्रेरणा काय आहे हे मी विचारणार आहे त्यांना. साहेब, हे कॉलेज उभारण्या पाठीमागची प्रेरणा काय होती? राधान तालुक्यामध्ये व्यावसायिक शिक्षण देणारी एक सुद्धा संस्था सध्या कार्यरत नव्हती आणि त्यामुळं राधान तालुक्यात जे काही विद्यार्थी आहेत त्यांना अशा प्रकारचं शिक्षण घ्यायचं असेल तर कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी जावं लागत होतं. बरोबर बरोबर. आणि तसं विचार करायला गेलं तर राधानगरी हा आपण ऐकला असेल किंवा वाचला असेल, स्कॉलरशिप स्पर्धांच्या मध्ये गेली 30-35 वर्ष पहिला किंवा दुसरा राज्यात तालुका येतोय. बरोबर. परंतु पुढचं जे मुलांचे जे काही शिक्षणाच्या संधी आहेत बरोबर. ते इथं उपलब्ध होत नसल्यामुळं त्या टॅलेंटला वाव मिळत नाही. अशा परिस्थितीत मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळण्याच्या हेतूनं बरोबर एखादी शिक्षण संस्था असावी ही गरज होती आमच्या तालुक्याची. बरोबर. परंतु दुर्दैवानं त्यावर कोणी काम केलं नाही किंवा त्या पद्धतीचे प्रयत्न झाले नाही. ओके. परंतु मी पंचायत समिती किंवा शिक्षण समितीचा सभापती असताना असं मला वाटलं की बाबा एखादी संस्था अशा पद्धतीची आपण तालुक्यामध्ये उभा करण्याचं धाडस करावं. माझी ती कुवत नव्हती उभा करत असताना, परंतु माझी इच्छाशक्ती प्रचंड होती की आपण असं एखादं काम करावं की जे तालुक्यातल्या सगळ्या जनतेला किंवा जिल्ह्यातल्या परिसरातल्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचे शिक्षण, जे शहरासारख्या मोठ्या शहरात पुन्हा जे मिळतं ते इथे मिळावं, त्याच पद्धतीचं शिक्षण, त्याच पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करतो आणि त्या माफक दरामध्ये निर्माण कराव्यात. ह्याच दृष्टीनं आम्ही हे कॉलेज उभा करण्याचा संकल्प केला आणि त्याला मग एक कोर्सेस आमच्याकडे मान्यता मिळत. मी तिकडेच येणार होतो. नेमका अभ्यासक्रम काय शिकवला जातो इथं? आम्ही फार्मसी मधले डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम फार्मसी असे 3 कोर्स शिकवले जातात. डी फार्मसी आणि एम फार्मसी. डी फार्मसी, बी फार्मसी आणि एम फार्मसी. बरोबर. आणि नर्सिंग मधले GNM नर्सिंग, BSc नर्सिंग आणि PBBSc असे 3 कोर्स शिकवले जातात. अच्छा. आणि 11वी-12वी असं ज्युनियर कॉलेज. ओके. आणि एक PG DMLT असा एक कोर्स आहे. असे जे पॅरामेडिकल क्षेत्रातले शक्यतो सगळे कोर्सेस आमच्याकडे इथं उपलब्ध आहेत. बरोबर. नर्सिंगमध्ये मुख्यतः मुलींचा कल जास्त असतो. मुली जास्त तिकडे त्या एक सुरक्षित क्षेत्र असल्यामुळे कदाचित असेल तिकडे जातं. याच्यामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये, राधानगरी गावामध्ये, शहरामध्ये हे उभं करत असताना आणि उभं केल्यानंतर काय अनुभव आले? खरं म्हणजे ही शिक्षण संस्था ज्यावेळी आम्ही उभा करायचं ठरवलं, बऱ्याचशा शिक्षण संस्था चालकांना मी भेटलो आणि मी माझा संकल्प बोलून दाखवला की राधानगरी या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने कॉलेज उभा करतोय. बरोबर. बऱ्याचशा लोकांनी असं मला सांगितलं होतं की हे ठिकाण त्या पद्धतीचं प्रतिकूल आहे, कारण अनुकूल नाही. याचं कारण म्हणजे इथं असलेली विद्यार्थी संख्या, इथल्या पालकांचा असलेला उत्पन्नाचं सोर्सेस, बरोबर, शिकायचं प्रमाण, याचा विचार करता इकडं शिक्षण संस्था उभा करणं आणि चालवणं तितकंसं सोपं नाही. परंतु मला माझ्या गावात किंवा माझ्या तालुक्यात अशी एखादी गोष्ट करायची, तीच तर खरी गरज होती की कोणीतरी ह्यापूर्वी करायला पाहिजे होतं. मी म्हणलं आपल्याला त्या पद्धतीनं मग मी निश्चय केला होता की काही करून आपण हे उभा करायचं. आणि मग सुदैवानं काही चांगल्या मालोजीराजेंसारख्या आमच्या मित्रांच्यामुळे, बरोबर, किंवा मधुरी महाराजांसारख्या महाराजांच्या सारख्या त्यांच्या सहकार्यामुळे बरोबर हे कॉलेज आम्ही या ठिकाणी उभा केलेलं आहे. अच्छा. म्हणजे छत्रपती घराण्याचं सहकार्य निश्चित त्यांचा सहकार्य म्हणजे एवढं मोठं धाडस करत असताना त्यांनी जे काय आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी ज्या त्यावेळी ज्या भूमिका घेतल्या, त्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून हे कॉलेज उभा करणं, कारण हे तालुक्यातल्या जनतेचं स्वप्न होतं. बरोबर. आणि छत्रपती कुटुंबियांचं राधान तालुक्याकडे खूप अटॅचमेंट आहे पूर्वीपासून. बरोबर. आणि ज्यावेळी मी असे बोलून दाखवलं की बाबा आपण अशा पद्धतीची एखादी संस्था आपण इथं उभा करणं गरजेचं आहे, तर त्यांनी पटकन सांगितले की करा, तुम्हाला जे काय हवं आहे मी तुम्हाला लागेल ते सहकार्य करीन. अशी भूमिका घेतल्यामुळे मला एक धाडस तयार झालं किंवा आपण हे करू शकतोय. बरोबर. मग नंतर आम्ही कॉलेजच्या बांधकामाला सुरुवात केली आणि त्यावेळी आम्हाला थोड्या सुरुवातीला ज्या काही अडचणी होत्या, म्हणजे इतकं मोठं भांडवल उभा करत असताना, बरोबर, मग आम्ही त्यावेळी कल्लापा नावाडे बँक जी आहे त्या बँकेकडे आम्ही अप्रोच केलं. त्यांच्याकडून जवळजवळ त्यावेळी 4.5 कोटी रुपयाचं आम्ही कर्ज कॉलेज उभारण्यासाठी त्यावेळी घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मग मधल्या काळात अशी परिस्थिती झाली की आम्हाला मुलींचं हॉस्टेल उभा करणं खूप गरजेचं होतं. बरोबर. कारण मुलींच्या पालकांची मानसिकता अशी असते की कॅम्पसमध्ये मुलींचं हॉस्टेल असावं. बरोबर. मग हॉस्टेल उभा करण्यासाठी मग आम्हाला थोड्या अडचणी यायला लागल्या त्या परिस्थितीत. मग त्यावेळी त्या परिस्थितीत मग त्याला उभा करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि आमच्याकडे भांडवल नव्हतं तेव्हा. मग मी माझा इथं सरवडे इथे एक पेट्रोल पंप होता, तो मी त्या काळात विकला आणि आमच्या हॉस्टेलचं बांधकाम त्यावेळी. पेट्रोल पंप विकून तुम्ही हॉस्टेल बांधलं?
वास्तव आहे ते मी आतापर्यंत कधी कुणाला बोललो नव्हतो, अच्छा. पण तू विनाकारण चुकीचे आरोप व्हायल्यानंतर ही गोष्ट बोलण्याशिवाय बरोबर, माझ्यासोबत बरोबर, पर्याय बरोबर, नव्हता. कारण बरोबर. ह्या गोष्टी काय सगळ्यांना सगळ्या गोष्टी शक्य सांगायच्या नसतात, असाचा भाग बरोबर, नसतंय. बरोबर, बरोबर. पण तू मध्यंतरी असं खूपच वेगळ्या वेगळ्या चर्चा सुरू झाल्या अच्छा. की ह्याबद्दल. त्यामुळे मला ॲक्च्युली वास्तव आहे ते लोकांना सांगणं गरजेचं पडलं आणि अशा पद्धतीनं आता आमचं ह्याच्यावर काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे, मुलांची विशेषतः मुलींची चांगली पद्धतीची सोय झाली, मुलींचं प्रमाण आमच्याकडं शिकायचं जास्त आहे. वाढलं. जे आमचा हेतू होता तो साध्य झाला. हां, म्हणजे ज्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढावं, तालुक्यातली मुलं शिकावीत आणि विशेषतः मुलींना त्याचं हे मिळावं, तो हेतू आमचा बऱ्यापैकी साध्य होताना आता दिसतोय. बरोबर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.